नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्या घरात गरिबी का येते? आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कष्ट करत असतो, तरीही आपली परिस्थिती जशी आहे तशीच राहते. तर याला काही कारणे आहेत. ती कारणे काय आहेत बघा, मी तुम्हाला सांगते. आपल्या घरात गरिबी येण्याची मुख्य कारणे काय आहेत बघा. आपण आपल्या दरवाजाला आपण कुठेतरी बाहेर चाललोय आणि जाताना आपण जे कुलूप घातलेलं असतं ते कुलूप आहे ना, ते तसंच 8-8 दिवस 10 दिवस ते तसेच लटकलेलं राहतं. काही लोक तर मुद्दामच ते कुलूप तसं ठेवतात, पण हे खूप चुकीचं आहे. असं घराला बिनकामाचं कुलूप कधीच लटकवून ठेवू नये. तिन्ही सांजेला बघा, काही महिलांना सवय असते, दिवसभर घरात बसतात आणि तिन्ही सांजेला दरवाजा लावून शेजारणीकडे जातात किंवा काही कामाने त्या बाहेर पडतात. पण सर्वांना विनंती आहे की तुमची जी काही कामे आहेत ती तुम्ही दुपारच्या वेळेतच तुम्ही करून घेत जा. लक्ष्मी येण्याच्या वेळेला तुम्ही दरवाजा लावून कधीच घराबाहेर पडू नका. एक तर स्वतः स्त्री ही एक लक्ष्मीचं रूप आहे आणि ती स्त्रीच घराबाहेर जाते. लक्ष्मीच्या वेळेला फरशीही पुसून घेतात. ही खूप चुकीची पद्धत आहे. सायंकाळच्या वेळी फरशी अजिबात पुसू नये. तुमच्या दरवाजे खिडके उघडे ठेवा. तुमच्या घरात देवघरात एक दिवा लावा. तसेच बाहेर तुळशी मातेला सुद्धा एक दिवा लावायचा आहे तुम्हाला आणि प्रार्थना करायची आहे. बघा, देवांना आपल्या मनात काय चाललं आहे सगळं काही समजत राहतं. आपल्याला काही मागायची गरजच नसते, पण आपण हात जोडून विनंतीपूर्वक जर त्यांना आपल्या सुखासाठी जर काही मागण्या केल्या तर ते नक्कीच पूर्ण करतात. दिवा लागण्याच्या वेळेला आपले नातेवाईक किंवा आपल्या शेजारच्या कोणी सुवासिनी स्त्री आपल्या जर घरी आल्या तर त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नका. त्यांना चहा दूध वगैरे द्या. जर त्यांना काहीच घ्यायचं नसेल तर तुम्ही जाताना हातावर साखर द्या आणि त्यांना हळदी कुंकाची 2 तरी बोटे लावा. त्यांचा मान सन्मान त्यांचा करा. तसेच बघा, काही घरात केस विंचारल्यानंतरनं त्या कांगव्यात केस तशीच ठेवतात. ही सुद्धा अत्यंत चुकीची पद्धत आहे. केस विंचारल्यानंतरनं ती लगेच कांगव्यातून काढून ठेवून द्यावीत, तशीच ठेवू नयेत. बघा, आता काही लोक ब्राह्मणांकडनं दक्षिणा म्हणजे आपलं काम करून घेतात, पूजा वगैरे, आणि दक्षिणा देताना की वादविवाद घालतात की ही वादविवाद न घालता तुम्ही त्यांना दक्षिणा द्या. म्हणजेच आपण नको तिथे खूप पैसे खर्च करत असतो आणि त्या ब्राह्मणांना देताना मग आपण वाद का घालायचा. एखाद्या ठिकाणी भंडारा असतो, देवाचे काही कार्यक्रम असतात, तिथे सुद्धा काही लोक अजिबात दानधर्म करत नाहीत. भंडाऱ्याला जातात आणि पोटभर जेवण करून येतात. ही सुद्धा अत्यंत चुकीची पद्धत आहे. भंडाऱ्याला जाणे आणि पोटभर जेवण करून येणे. बघा, आपण दान करायचं आहे. दान केलेलं कोणालाही काही सांगायचं नाही. एका हाताने दान केलेलं दुसऱ्या हाताला सुद्धा कळता कामा नये. आणि आपण तर फुकट खाऊन येतो, ही खूप चुकीची पद्धत आहे. बघा, ही गरिबी येण्याची मुख्य कारणे आहेत. तर काही लोक दररोज अंघोळ सुद्धा करत नाहीत. काही लोकांना अंघोळ करण्याचा खूप कंटाळा येतो. तर काही लोक व्यवस्थित कपडे घालत नाहीत. बघा, सतत त्यांच्या अंगावर मळलेली कपडे राहतात, फाटलेली कपडे राहतात. तर काहींचं दात पूर्ण पिवळं झालेलं असतात. काही लोकांना ब्रश करायचा सुद्धा खूप कंटाळा येतो. हीच मुख्य कारणे आहेत बघा गरिबी येण्याची. दुसऱ्याच्या वस्तू वापरणे, चप्पल वापरणे, घड्याळ वापरणे, तसेच रुमाल वापरणे अत्यंत चुकीची पद्धत आहे. या वस्तू दुसऱ्याच्या वापरल्याने आपल्याला गरिबी येऊ शकते. तुमच्या घरात सतत नळ चालू राहणे. बघा, सारखं काही लोकांच्या घरात बघा, बेसिंगमध्ये टिप 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 पाणी, बाथरूममध्ये सतत पाणी पडत राहतं. त्या कॉकचा काहीतरी घोटाळा झालेला असतो. तर तुम्ही वेळीच ती दुरुस्ती करून घ्या. असं पाणी टिप टिप पाणी पडत असेल तर ते बंद करून घ्या. तर काहींच्या घरात घड्याळे 6-6 महिने घड्याळाची सेल संपलेली असती. काही लोक सेलसुद्धा त्याला टाकत नाहीत. बंद पडलेली घड्याळं, तडा गेलेली घड्याळ असतात, कपाटाच्या काचा, फुटलेली तुटलेली कपं, ही भांडीसुद्धा अशी तुटलेली फुटलेली असतात. ह्या अशा वस्तू अजिबात वापरू नका. ही सुद्धा गरिबी येण्याची कारणे आहेत. काही महिला स्वयंपाक केल्यानंतरनं त्याच्यावर झाकण ठेवत नाहीत, तसंच ते उघडं राहतं. तसेच रात्री पिण्याचे पाणी रात्रभर लोक उघडी ठेवतात. बघा, दूध तापवतात, त्याच्यावर सुद्धा झाकण ठेवत नाही, ते तसंच रात्रभर काही वेळा उघडं राहतं. ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. एखादा भिकारी, एखादा गरजू, आपल्या दारात वयस्कर लोक जर कोणी मागण्यासाठी काही आली तर त्यांना देत तर काहीच नाहीत, पण त्यांना अपशब्द बोलतात. ही सुद्धा अत्यंत चुकीची पद्धत आहे. तुम्हाला देऊ वाटलं तर द्या, पण
द्यायचं जर तुम्हाला जमलं नसेल तर कमीत कमी त्यांना वाईट बोलू नका, त्यांच्या मनाला ठेस लागेल असं काही बोलू नका, वागू नका. आपल्यामुळे जर एखाद्याचं मन दुखेल असं काहीच वागू नका. ही सुद्धा पद्धत खूप चुकीची आहे. तुम्हाला देऊ वाटलं द्या, नाहीतर देऊ नका, पण एखाद्याला वाईट वाटेल असं काही वाईट वक्त त्यांना बोलू नका. काही घरात कपाट उघडल्यानंतर ते कपाट, त्याला चावी, तसंच ते लोंबकळलेलं राहतं. कपाटसुद्धा ते व्यवस्थित लावून घेत नाही, तसंच ते उघडं राहतं. बघा, आपण कपाटात काय ठेवतो? लक्ष्मी ठेवतो, महत्त्वाची कागदपत्रे असतात. मग हे जर आपण असं उघडं ठेवलं तर त्या लक्ष्मीचा अपमानच होतो ना. पडलेला पैसा लवकर न उचलणं, पायदळी तुडवणं, नैवेद्य दावलेलं असतो तो सुद्धा खाली न बघता तसं तुडवत जाणं, जेवण करताना आपल्याकडनं काही खरकटं सांडलेलं असतं, मीठ सांडलेलं असतं, ह्याच्याहून आपण असंच पायदळी, आपली लहान मुलं, आपल्या घरातली ज्येष्ठ लोक तसंच ते जात. मग पडलेलं दिसलं तर ते पटकन उचलावं. आणि बघा, मीठ सांडलेलं असल्यावर ते कधीच पायाने तुडवू नये किंवा झाडूने ते गोळा करून घेऊ नये. स्वच्छ फडक्याने ते गोळा करावं आणि इकडे तिकडं न टाकून देता ते एखाद्या पाण्यात सोडावं किंवा बेसिनला ओतल्यानंतर वरून पाणी ओतावं. असं कोरडं मीठ एक जमिनीवर टाकून देऊ नये. आपल्या घरात जाळे जळमाटे होऊ देणं, बघा, ही सुद्धा अत्यंत चुकीची पद्धत आहे. आपल्या घरात जर कुठे जाळ्या जळमट्या दिसायला लागली, जाळ्या जळमटे वेळेतच काढली तर ती वाढत नाहीत. तर तुम्ही तुमच्या घराची स्वच्छता ठेवू शकता. तर ही आहेत गरीब येण्याची काही कारणे. तुम्ही जर वेळेतच आपल्या विचारात, वागण्यात जर बदल केले, व्यवस्थित आपण बदल करून जर राहिलो, बघा, परिस्थिती कितीही नाजूक असू द्या सुद्धा आपल्याला सुख आणि आनंद मिळतच राहतो. त्याच्यामुळे आपण जर या चुका टाळल्या तर आपली निश्चितच प्रगती होईल आणि आपले मनसुद्धा समाधानी होत जाईल. तर केलेली सेवा श्री स्वामी चरणार्पण मस्तू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.